नमस्कार, मी योगेश जोशी तुम्हा सर्वांचे रुधिर सेतू चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे। आपण यापूर्वी मोतीबिंदू या विषयावरील आपली मुलाखत पाहिलीच असेल। आज आपण थॅलेसिमिया या गंभीर आजारावर विस्तृत चर्चा करण्यासाठी इथे आलेलो आहोत। आपल्याला थॅलेसिमिया या विषयावर माहिती देण्यासाठी पनवेलमधील नामवंत बालरोग तज्ञ डॉक्टर मिलिंद नाडकर्णी उपस्थित आहेत। डॉक्टर मिलिंद नाडकर्णी हे पनवेलमध्ये गेली 40 वर्षे रुग्णांची मनोभावे सेवा करीत आहेत। नमस्कार डॉक्टर। नमस्कार। थॅलेसिमिया या आजारावर आतापर्यंतच्या आपल्या प्रॅक्टिसमध्ये आपण बरेच रुग्ण बघितले असतील, तर थॅलेसिमिया म्हणजे नक्की काय हो डॉक्टर? बघा, थॅलेसिमिया हा एक प्रकारचा रक्ताचा आजार आहे। त्याच्यामध्ये रक्त कमी होतं, ज्याला इंग्लिशमध्ये ॲनिमिया किंवा मराठीमध्ये रक्तक्षय असं म्हणतात। याची निराधार कारण असतात। त्यातलं सगळ्यात कॉमन जे कॉज आहे ते रक्तामध्ये लोह तत्वाची कमी होणे। आपल्या आहारामध्ये जर लोह तत्व कमी पडलं तर त्याच्यामुळे जे हिमोग्लोबिन केलं होतं हे 100 जवळजवळ 97 ते 98% आपल्याला ते कारण झालं। पण एखाद्या कारणामध्ये जर काही हिमोग्लोबिन जन्मतःच काही दोष असेल तर त्याच्यामुळे ते हिमोग्लोबिन तयार होत नाही, त्याच्यातला एक आजार असतो हा थॅलेसिमिया। हा युजली आम्हाला ना लहान मुलांमध्ये पहिल्यांदा आढळून येतो। पहिले 3-4 महिने आईच्या पोटात आलेलं रक्त थोडंसं असतं, त्यामुळे 4 महिने ते आपल्याला हा ॲनिमिया जाणवून येत नाही। एकदा मूल 4 महिन्याच्या वर झाला की मग आपलं ते हिमोग्लोबिन थोडं कमी व्हायला लागतं। सुरुवातीला लोक डॉक्टरांकडे जातात, आमच्याकडे येतात किंवा दुसऱ्या कुठल्या डॉक्टरकडे जातात, तर त्यांना कॉमन सगळ्यात लोह तत्व कमी आयर्न डेफिशियन्सी म्हणून आयर्न दिलं जातं। ती टॉनिक घेऊन महिना 2 महिना नाहीच वाढलं बुवा रक्त, मग एकदा मग शंका लागते की हा दुसरा तर आजार नाही ना। तर हा जो रक्तक्षयाचा किंवा ॲनिमियाचा प्रकार आहे आणि हा जन्मतः साधारण 6 महिने जन्म झालं की आपल्याला पहिल्यांदा दिसतं। आता याची कॉमन लक्षणं काय असतात, तर हिमोग्लोबिन कशासाठी लागतं, तर शरीराला ऑक्सिजन पुरवठा करायला। ते कमी झालं की शरीराला ऑक्सिजन पुरवठा झाला की सगळ्या शरीराची वाढ कमी व्हायला लागते। मूल पांढुरकं किंवा सफेद दिसायला लागतं, त्याच्या काही प्लीहा वाढायला लागतात, लिव्हर वाढायला लागतात आणि तो खूपच तीव्र स्वरूपाचा ॲनिमिया झाला तर मग आपल्याला फार दम वगैरे लागणं या पद्धतीच्या पर्यंत सुद्धा पेशंट कधी कधी पोहोचतो आणि मगच आमच्याकडे येतो। डॉक्टर मला सांगा, आता आपण थॅलेसिमिया विषयावर विस्तृत माहिती दिली, त्याच्यामध्ये अनुवंशिकता हा भाग ह्याच्यात किती प्रमाणात येतो? बघा, हा जो रक्ताचा आजार आहे थॅलेसिमिया हा खरोखर अनुवंशिकच आहे, त्याला दुसरं काहीही कारण नाही। हे कुठलं इन्फेक्शन नव्हे, बॅक्टेरिया, व्हायरस, डेंग्यू मलेरिया सारखा आजार नव्हे। हा जन्मतः आपल्या गुणसूत्रामध्ये, याला क्रोमोसोम म्हणतात किंवा मराठीत गुणसूत्र म्हणतात, त्याच्यातल्या दोष मिळतात। आपल्यामध्ये शरीरात एकंदर 48 गुणसूत्र असतात, 46 साधी आणि आपला सेक्स डिटरमाइन करणारे 2, त्याच्यातल्या 18 नंबरच्या गुणसूत्रावर जर दोष आढळला तर तुम्हाला हा आजार होतो। कळलं की नाही? तर हा मूळतः जन्मतः अनुवंशिकच आजार आहे, हा संसर्गजन्य किंवा एखादा जंतुजन्य आजार नव्हे। हा आजार हा जन्मतः अनुवंशिकच आहे। नाही, या आजारामध्ये आपण जसं म्हणलात की गुणसूत्रांमधील 11व्या क्रमांकाच्या ह्याच्यामुळे तो आजार होऊ शकतो, पण याच्यासाठी काही खबरदारी काही घेता येईल का आपल्याला? म्हणजे मूल जन्मण्याआधी याच्यावर आपण काही खबरदारी घेऊ शकतो का? नाही, अगदी बरोबर आहे। हा कसा असतो की जर त्याचे 2-3 प्रकार असतात थॅलेसिमियाचे। एक त्याचा असतो प्रकार थॅलेसिमिया मायनर, एक असतो इंटरमिडिएट आणि एक मेजर। तर या थॅलेसिमियामध्ये होतं काय की आपल्या हिमोग्लोबिन म्हणजे दोष जो निर्माण होतो त्यामुळे हिमोग्लोबिन तयारच होत नाही शरीरामध्ये, त्यामुळे शरीर सतत प्रयत्न करत की जास्तीत जास्त मी तयार करू, पण मेन प्रॉडक्टमध्ये दोष असल्यामुळे ते हिमोग्लोबिन तयारच होत नाही। तर हे होण्यासाठी आपल्याला जी गुणसूत्र असतात ते आपल्या दोघांकडनं येतात। एक गुणसूत्र आईकडनं येतं, एक गुण वडिलांकडनं येतं, बरोबर नाही? तर आपली तशी पेअर होते। आता या दोघांमध्ये जर दोष असेल तरच मुलांमध्ये होतो। तुमच्याकडे एकंदर 2 गुणसूत्र झाली, बरोबर आहे, प्रत्येक माणसामध्ये। त्याच्यातल्या आईच्या गुणसूत्राकडे दोष असेल आणि वडिलांकडनं आलेला नसेल तर तो मुलाला होणार नाही आजार। तर हे मी तुम्हाला जे 3 प्रकार सांगितले, थॅलेसिमिया मायनर, त्यातले 2 महत्वाचे, थॅलेसिमिया मायनर आणि मेजर। मायनर हा जो प्रकार असतो त्याच्यामध्ये आपण फक्त कॅरियर असतो, म्हणजे आपल्याला तो आजार होत नाही परंतु आपल्या मुलाला तो होण्याची शक्यता असते। तर मला आणि माझ्या बायकोला दोघांना जर मायनर असेल तर आमच्यातल्या 4 मुलांपैकी एकाला म्हणजे साधारण 25% मुलांना हा मेजर हा आजार होतो, कारण दोघांकडून गुणसूत्र येतात। कारण आपला प्रत्येक वेळा जेव्हा बाळ जन्माला येतं तर एक गुणसूत्र तो आईकडनं घेतो, एक गुणसूत्र वडिलांकडून, हे दोघांचं जॉईन झालं, हे दोघांचे मायनर जर जॉईन झाली तरच हा आजार होतो। जर तुम्हाला मायनर झाले तर तुमच्या मुलाला सुद्धा तो ट्रीट होईल, म्हणजे त्याच्यामुळे इतरांना होईल, त्याच्या मुलांना होईल, पण त्याला काही त्रास होणार नाही। कळलं? तर हा असा प्रकार आहे।
त्यामुळे प्रत्येकालाच होतो. म्हणजे मला थॅलेसिमिया मायनर असेल, माझ्या बायकोला थॅलेसिमिया मायनर असेल, तर मला सुद्धा सगळ्या मुलांना होईल असं नाही. 25% मुलांना होईल, 25% मुलं नॉर्मल होतील, तर 50% मुलांना ट्रेट राहील, म्हणजे त्यांना मायनर होईल, त्यांच्यामुळे त्यांच्या मुलांना होऊ शकते. कळलं की 25% नॉर्मल होईल. परंतु ते असं सांगता येत नाही की समजा 4 मुलं जर 4ही मुलांना म्हटलं एकाला होईल, दोघांना होणार नाही, एकाला होईल, असं नाही सांगता येत. तुमची 100-200 मुलं झाली तर त्यात ते 25%, कारण ज्याला ते होतं त्याच्यासाठी किती 100%, ते बाय चान्स आहे कोणाला होईल. त्यामुळे असं तुम्हाला असं प्रिडिक्ट नाही करता येत की बा ह्या मुलांना नॉर्मल झाला म्हणजे पुढच्याला होतं की काय, असं नाही सांगता येत. परंतु हे काही आपल्याला काळजी घेण्यात यायचे की प्रत्येकाने खरं म्हणजे लग्नाच्या आधी थॅलेसेमिया मायनरची टेस्ट, ज्याला आम्ही HB इलेक्ट्रोफोरेसिस म्हणतो, ती करायला पाहिजे. त्याच्यामध्ये मायनर जर नाही निघाला तर प्रश्नच मिटला, कारण तुम्हाला नाहीये, म्हणजे तुमच्या ज्या पार्टनरला आहे त्याला असला तरी फरक पडणार नाही. परंतु जर तुम्हाला मायनर निघाला तर तुम्ही ज्याच्याशी लग्न ठरवणार त्याची टेस्ट करणं आवश्यक आहे. तो जर नॉर्मल आला परत प्रश्न मिटला, तो होणारच नाही. परंतु त्याला पण मायनर आला तर 2 मार्ग आहेत. एक मार्ग आहे म्हणजे बाळ जेव्हा आईच्या पोटात असतं तेव्हाच तुम्हाला डायग्नोसिस करता येतं की हा मेजर होतोय की नाही होत. त्या पद्धतीने काळजी घेते. तसंच हे सगळे अनुवंशिक रोग होण्याचं प्रमाण वाढतं जर तुमचं नात्यातलं लग्न असेल. त्यामुळे शक्यतो जवळच्या नात्यातले लग्न टाळणं हा याच्यावरचा अजून एक प्रिव्हेंटिव्ह उपचार. कळलं? मग झाल्यानंतर मात्र पुढे हे युजली कसं होतं, पहिल्या बाळाच्या वेळेला कोणाला कळत नाही. पहिला होऊन गेला की मग आई वडिलांचा प्रश्न होतो की डॉक्टर तुम्ही म्हणता हा अनुवंशिक आहे, मग आमच्या पुढच्या मुलाला होईल का हो. तर त्याच्यासाठी तुम्हाला बाळ जेव्हा आईला गर्भ राहतो तेव्हाच पहिला 3 महिने झाल्यानंतर गर्भाच्या काही तपासण्या करता येतात आणि त्या तपासण्यामध्ये आपल्याला कळू शकतं की या गर्भामध्ये तो आजार आहे की नाही. आणि जर गर्भामध्ये तो आजार असला आणि बाळ ते 6 महिन्याच्या आत असलं, 4-5 महिन्याच्या आत असलं, तर आपण आवर्षक त्यांना ऍडवाइस करतात. तर तो जर गर्भाची ट्रीटमेंट ती नॉर्मल झाली तर ते नॉर्मल तुम्हाला डिलिव्हरी पुढे कॅरी करून त्या मुलाला ते होत नाही. याबद्दल तुम्ही काळजी घेऊ शकता. अनुवंशिकतेमध्ये जसं आपण म्हणाला की पुढच्या पिढीमध्ये 25% होईल किंवा किती होईल आपल्याला सांगता येत नाही, पण त्याच्यामध्ये मुलगा आणि मुलगी 25%. हा मुलगा आणि मुलगी असा काही फरक आहे का की मी तुम्हाला सांगितलं हा 11 नंबरच्या गुणसूत्रामध्ये होतो. तो 11 नंबरचं गुणसूत्र आपला सेक्स ठरत नाही, तो X किंवा Y ठरतो. आपण म्हणला या अनुवंशिकतेमध्ये मुलगा किंवा मुलगी अशी काही विभागणी त्याच्यात होत नाही, मुलालाही होऊ शकतो आणि मुलीलाही होऊ शकतो. तर आतापर्यंतच्या आपल्या प्रॅक्टिसमध्ये आपल्या पाहण्यामध्ये थॅलेसिमिया मायनर हा जो एक आजार म्हणलात आणि थॅलेसिमिया मेजर याचं किती पर्सेंटेज आपल्याला लक्षात येईल की बाबा थॅलेसिमिया मायनरचे इथपर्यंत आतापर्यंत एवढे रुग्ण मला दिसले आणि थॅलेसिमिया मेजरचे एवढे रुग्ण दिसले. थॅलेसिमिया हा आजार नाहीच आहे. मायनर हा फक्त कॅरियर आहे, त्याच्यामुळे दुसऱ्याला होतं. असं एक्झॅक्टली पर्सेंटेज सांगता येणार नाही, कारण देशाच्या बाजूपर्यंत जवळजवळ 50-60 हजार रुग्ण आहेत. त्याचे ते माझ्याकडे किती म्हणलात तर माझ्या प्रॅक्टिसमध्ये कमीत कमी 200-300 तरी थॅलेसिमिया मायनर मी नक्कीच बघितलंय आणि मेजर म्हणाल ते 15-20 तरी बघितलेले आहे. पण जेव्हा आपण त्या रुग्णाला किंवा त्याच्या नातेवाईकांना, कारण तो रुग्ण लहान असतो, त्याच्या नातेवाईकांना सांगता की अरे तुमच्या मुलाला किंवा मुलीला थॅलेसिमिया हा आजार आहे, तर त्याच्यावर त्यांच्याकडनं येणारी प्रतिक्रिया काय असते किंवा त्यांना हे ह्याच्यातलं काय कळतं नक्की की थॅलेसिमिया म्हणजे काय, का त्याच्यावर तुम्हाला त्यांना विस्तृत माहिती देऊन ते समजावायला लागतं. बघा, प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलाला आजार असणं हा शॉक असतो. त्याच्यात तुम्ही अशा स्वरूपाचा आजार सांगितला की त्याला तशी ट्रीटमेंट काय नाही, कळत नाही, तर तो एक शॉक बसतोच. पण त्याच्यासाठी काउन्सिलिंग करणं महत्वाचं असतं. आई वडिलांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना एकत्र बनवून ते दोघांमध्ये दोष नाही आहे किंवा तुमची काही चूक झाली. बऱ्याच वेळा काय होतं, गिल्ट होऊन जाते की बाबा मी काहीतरी चुकीचं वागलो, मी काहीतरी चुकीचं केलं, त्याच्यामुळे मला झालंय का, किंवा आपल्याकडे असं श्रद्धा असेल मी देवाचं काहीतरी केलं नाही, मी कोणाचं वाईट केलं. तर तसा तो काही प्रकार नाही. तो तुमच्या गुणसूत्रामुळे आजार आहे हे समजावून सांगायला लागतं. हे समजावून सांगितलं मग त्यांना चॉईसेस सांगायला लागतात की बाबा असं आहे. आम्ही सांगतो की आता पुढच्या डिलिव्हरीच्या वेळेला तर बघा ह्या बाळाची आपल्याला काय ट्रीटमेंट ते करता येईल. मग इतरही तुमचे भाऊ बंधू असतील ज्यांना मुलं होण्याची शक्यता आहे, त्यांना सांगतो त्यांचं पण HB इलेक्ट्रोफोरेसिस करून घ्या बरं. तर त्यांची लग्न व्हायची असतील, त्यांना मुलं व्हायची असतील तर त्यांच्यामध्ये, कारण तुमच्यामध्ये म्हणजे तुमच्या भावामध्ये होण्याची शक्यता 50% आहे. त्यामुळे त्याच्यामुळे त्या फॅमिलीमध्ये तुम्हाला संपूर्ण काउन्सिलिंग करायला लागतं आणि मग सांगायला लागतं. ऑफकोर्स पेशंटला हा थोडासा शॉक बसतोच, कळत नाही. बऱ्याच वेळा डॉक्टर पण बदलला जातो की इथे आपला डॉक्टर काहीतरी सांगतात आपण दुसरीकडे जाऊन बघू, हा पद्धत होते, कळलं नाही. तर पण ते समजावून सांगणं तुमचं कसं काउन्सिलिंग आहे आणि ते पेशंटची किती तुमचं ऐकून घ्यायची मनस्थिती आहे त्याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून. थॅलेसिमिया हा जो आजार आपण आतापर्यंत ज्याच्यावर चर्चा केली हा पूर्णपणे बरा होतो का? नाही, दुर्दैवाने नाही. कारण मी सांगितलं की तुमच्या हा गुणसूत्राचा आजार आहे, तुम्ही गुणसूत्र कशी बदलणार, ओके. परंतु होतं काय, हे हिमोग्लोबिन तयार होत नाही, त्यामुळे ह्या पेशंटला वारंवार रक्त द्यायला लागतं, कळत नाही. स्वतःच तर तो रक्त तयार करू शकत नाही,
मग तुम्ही त्याला दुसऱ्या माणसाचं कोणाचं रक्त देता. कुठलंही तुम्ही रक्त देता की त्या रक्ताचं आयुष्य असतं 3 ते 4 महिने. 3 ते 4 महिने झाले की ते रक्त डिस्ट्रॉय होतं. आपलं पण स्वतःचं रक्त 3-4 महिने डिस्ट्रॉय होतं, पण आपली फॅक्टरी सतत चालू असते आयुष्यभर. त्या मुलाची फॅक्टरी बंद आहे, त्यामुळे त्याला नवीन रक्त तयार होत नाही. त्यामुळे ह्या मुलांना सतत 3 ते 4 महिन्यांनी रक्त चढवता येईल, हा याच्यावर एकच उपाय आहे जो ताबडतोब करता येतो. कळलं नाही? असं त्याला क्युरेटिव्ह ट्रीटमेंट म्हणतात. काय काय आहेत, पण ते युजली ताबडतोब करता येत नाही. याला एक हल्ली बोन मॅरो ट्रान्सप्लांट नावाची एक ट्रीटमेंट आहे. तुमच्या भावाचं, बहिणीचं, कोणाचं तरी जर बोन मॅरो घेतला आणि तो तुम्हाला देता येतो, त्याच्यामुळे तो करतो, पण त्याचा खर्चही खूप असतो आणि त्याच्यातही कॉम्प्लिकेशनचा रेट जास्त असतो. प्रत्येक वेळा ते सक्सेस होईलच असं नाही. त्यामुळे बोन मॅरो ट्रान्सप्लांट ही ट्रीटमेंट अवेलेबल आहे, पण त्याचा खर्च जवळजवळ 25-30 लाखाच्या वर जातो. अर्थात त्याला चॅरिटी देणारे लोक मिळतात, परंतु तसा त्या आजाराला इलाज आत्ता सध्या नाही. अजूनही नवीन नवीन शास्त्रज्ञांचे प्रयोग त्याच्यासाठी चालू आहेत की हा आपल्याला क्युअर करता येईल की काय. पण सध्या तरी वारंवार ब्लड देणे आणि जर जमलं तर बोन मॅरो ट्रान्सप्लांट करणे हा याच्यावर एकच उपाय क्युरेटिव्ह आहे. नाही, रक्त संक्रमण हा एक विषय झाला, पण याच्याबरोबर काही औषधांचाही त्यांना सपोर्ट द्यायला लागतो का? हो, 2 गोष्टी होतात. एक तर वारंवार सगळ्या डॉक्टरांची टेंडन्सी असते की हिमोग्लोबिन कमी म्हणजे आयर्न टॉनिक आहे. इथे प्रश्न बरोबर उलटा आहे. हिमोग्लोबिन कमी आहे पण आयर्न भरपूर आहे, है ना? आणि वारंवार जे आयर्न तुमचं जे हिमोग्लोबिन डिस्ट्रॉय होत आहे, त्यामुळे शरीरातलं उलट आयर्नचं प्रमाण वाढत जायला लागतं. म्हणून त्या बऱ्याचशा पेशंटला आयर्नची टॉक्सिसिटी होते, आयर्नचे पॉइझन होते. म्हणजे काय होतं, ते एक्स्ट्रॉ झालेलं आयर्न आहे ते शरीराच्या निरनिराळ्या भागांमध्ये जाऊन डिपॉझिट होतं. तुमच्या हार्टमध्ये डिपॉझिट होतं, तुमच्या लंग्समध्ये डिपॉझिट होतं, तुमच्या लिव्हरमध्ये डिपॉझिट होतं, तुमच्या निरनिराळ्या थायरॉइडमध्ये होतं. त्यामुळे हे सगळं आयर्न डिपॉझिट होत राहतं. ब्लड तर द्यायलाच पाहिजे. त्यामुळे ह्या पेशंटला चिलेशन थेरपी नावाची थेरपी चालू करायला लागते. ह्याच्यात काय होतं की ते शरीरातलं जे आयर्न आहे ते काढून टाकतं आणि ते लघवीपाठी निघून जातं. हा एक इलाज करायला लागतो. जर त्याची कॉम्प्लिकेशन्स म्हणजे मी तुम्हाला आयर्न पॉइझनिंगचे होऊ नये हे वाटत असेल तर त्याच्यासाठी हे चिलेशन प्रत्येकाला द्यावंच लागतं. आता पूर्वीच्या काळात हे आयर्न चिलेशन फक्त इंजेक्शन द्वारे द्यायला लागतं, सलाईनमध्ये द्यायला लागतं. परंतु हल्ली त्याची तोंडाने देता येणार अशी पण काही औषधं आली आहेत की ती तुम्हाला मात्र ती पण तुम्हाला आयुष्यभर घ्यायला लागतात. ती बाबा 1-2 महिना दिली बंद केली असं नाही. कारण जोपर्यंत तुमचं हिमोग्लोबिन स्वतः करत नाही, तुम्ही एक्स्ट्रा हिमोग्लोबिन देता ते डिस्टर्ब होतं. हिमोग्लोबिन आयर्न काढून टाकण्यासाठी ही ट्रीटमेंट त्याला चिलेशन थेरपी म्हणतात. तो थॅलेसिमियाच्या ट्रीटमेंटचा एक फार महत्वाचा भाग आहे. कारण ते तुम्ही केलं नाही तर पेशंटची आयर्न टॉक्सिसिटीमुळे डेथ होते. त्याच्यामुळे त्याचे कॉम्प्लिकेशन खूप होतात. मग त्याच्यामुळे पण चिलेशन थेरपी हा जो विषय तुम्ही सांगितला, तर आता मगाशी तुम्ही म्हणालात की साधारण 4 ते 6 महिन्याच्या याच्यामध्ये तो डिटेक्ट होतो आणि मग त्याच्यावर आपल्याला ट्रीटमेंट चालू करावं लागते. तर अशा लहान मुलांच्या बाबतीत ही थेरपी देताना आपल्याला किती त्रास होतो किंवा त्यांच्या आई वडिलांना किती त्रास होतो? बघा, आता तर ओरल मेडिसिन मिळतात. पूर्वी ते सलाईन लावायचा हा प्रकार असायचा, आता ओरल मिळतात. त्रास म्हणजे एक तो मानसिक त्रास आहेच, दरवेळेला ब्लड देणं हा त्रास आहेच, आणि आयर्न चिलेशन मिळाला ही प्रत्येक गोष्ट खर्चिक आहे. परंतु हल्ली बरेचसे चॅरिटी संस्था आहेत की ज्या ह्या मुलांचे त्यांचे काय म्हणतात कम्युनिटीज तयार केल्या जातात. त्यांचे एका ठिकाणी जमा करून त्यांचे एकमेकांना सपोर्ट गट केले जातात, त्यांचे एकमेकांना काउन्सिलिंग केलं जातं आणि या प्रश्नाचं उत्तर मिळू शकतं. परंतु त्रास तर आहे. शेवटी आपल्या मुलाला साधं सर्दी खोकला आला त्याचा त्रास होत नाही. तुम्हाला ऍक्सेप्ट करायला लागतं की हा माझ्या मुलाला आयुष्यभर रक्त द्यायला लागणार आहे. दुसरं लक्ष लागलं की माझ्या पुढच्या मुलाला येण्याची शक्यता आहे. याला नुसतं रक्त चढवून फायदा नाही, मला पेशंटली त्याच्याबरोबर चिलेशन थेरपी पण चालू ठेवणं आवश्यक आहे. आणि ह्याबरोबर मग काही काही गोष्टी होतात की आपलं हिमोग्लोबिन कमी झालं की आपली ग्रोथ कमी होते, मुलांची वाढ कमी होते, आणि ही आयर्न टॉक्सिसिटी जे काही पॉइझनिंग होत नाही ना, हे सतत लक्ष ठेवायला लागतं. फार दिवस गेले तर कधी कधी आपलं ब्लड पण बॉडी मग सहन करू शकत नाही. तुम्ही त्याच ब्लड ग्रुपचं गेलं ब्लड तरी सुद्धा एक 5-10 वर्षांतर ते बॉडी रिजेक्ट करावं लागतं. कारण शेवटी इतर काहीतरी त्याच्यामध्ये इम्प्युरिटीज येतात, त्यामुळे हे प्रॉब्लेम येतात. आणि ब्लड मधनं काही संक्रमण पण होतात, जसं HIV संक्रमण होऊ शकतं, हेपॅटायटिस C संक्रमण होऊ शकतं, हेपॅटायटिस B होऊ शकतं. आता यांना हेपॅटायटिसची व्हॅक्सिन असतात, ती तुम्हाला घ्यायला लागतात. आणि मग काही काही दिवसांनी काय होतं की बॉडी प्रोडक्शन आपलं हिमोग्लोबिन कुठं होतं तर स्प्लीन मध्ये होतं, ज्याला आपण प्लीहा म्हणतो. तर मग सतत प्लीहा त्या ऍक्टिव्ह मोडमध्ये राहते, त्यामुळे प्लीहा मोठी होऊन जाते. मग ती मोठी प्लीहाच बऱ्याच वेळा हिमोग्लोबिन डिस्ट्रॉय करतो. म्हणजे कसं होतं की तुमचं हिमोग्लोबिन तयार होत नाहीच आहे, पण ती प्लीहा जे तुमचं हिमोग्लोबिन आहे ते पण क्लिअर करावं लागते. अशा कंडिशन मध्ये मग त्याला कधी कधी स्प्लिनेक्टॉमी नावाचं एक ऑपरेशन पण लागतं.
हे ऑपरेशन क्वचित लागतं पण लागू शकतं. त्याच्या ऑपरेशनचे पण साईड इफेक्ट आहेत. तर हे सतत वजन मुलाचं, हाईट वाढते की नाही, त्याला इतर काही लिव्हरचे कॉम्प्लिकेशन होत आहेत का, त्यांचं दर 6 महिन्यांनी तुमचं आयर्न किती आहे ते वाढलंय का, रेंजमध्ये आहे की नाही, त्याचे काही काही टेस्ट असतात, ट्रान्सफेरिन, आयर्न सॅच्युरेशन हे व्यवस्थित आहेत की नाही, हे वारंवार चेक करायला लागतं. हे मॉनिटरिंग हे महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आई वडिलांचा पेशन्स त्याच्यात थांबवणं. कारण तो पेशन्स एकदा संपला की मग पेशंट कंटाळून जातो की मग वर्ष गेलं, 2 वर्ष गेलं, पुढे काय. तर ह्याच्यासाठी मग तुम्हाला सतत त्यांना सायकोलॉजिकल काउन्सिलिंग आणि सपोर्ट देणं आवश्यक. म्हणजे आपल्या आताच्या चर्चेमध्ये असं लक्षात येतं की पेशंटला ट्रीटमेंट ही तर तो डॉक्टर देऊ शकतो, पण त्यातलं जे मेन प्रश्न म्हणजे मेन जी भूमिका आहे किंवा प्रमुख भूमिका जी आहे ती स्वाभाविकपणे त्यांच्या आई वडिलांची आहे. कारण ते लहान मूल असताना त्याला ह्याचा काही गंधवार्ता नसते की चिलेशन थेरपी काय किंवा हे काय. ठीक आहे, आता ओरली आपण त्यांना औषधं देऊ शकतो, सलाईन लावावं लागत नाही, पण त्याच्या रक्ताच्या तपासण्या करणं आलं, त्याच्यासाठी त्याचं ते रक्तदान म्हणजे त्याच्याकडनं ते रक्त घेणं आलं, त्याच्यासाठी होणारा त्या मुलाचा त्रास आहे, त्याच्या सगळ्यासाठी म्हणजे माझा म्हणण्याचा उद्देश असा आहे की मुलाला ट्रीटमेंट हा एक भाग झाला, पण आई वडिलांना काउन्सिलिंग हे तो डॉक्टरच करतो का त्याच्यासाठी काही आणखीन आपल्याकडे वेगळं मी शास्त्र? तुम्हाला सांगितलं ना, डॉक्टर तर करतातच, परंतु तुम्ही सांगितलं की आता बऱ्याचशा त्यांच्या सोसायटीज आहेत, थॅलेसिमिया सोसायटीज, त्यांचे ग्रुप्स असतात, त्यांचे काउन्सिलर असतात, ते काउन्सिलर त्यांना समजून सांगतात. निरनिराळ्या जे थॅलेसिमियाचे पेशंट आहेत त्यांचे आई वडील एकमेकाला भेटतात, एकमेकांचे प्रश्न एकमेकांना सांगतात. त्यामुळे तो एक प्रकारचा एक सपोर्ट ग्रुप असतो. जसं बाबा अल्कोहोल सोडायचं आहे तर एक सपोर्ट ग्रुप असतो, तसा हा थॅलेसिमियाचा कॅन्सरच्या पेशंटचे सपोर्ट ग्रुप असतात. तसे थॅलेसिमियाचे सपोर्ट ग्रुप बऱ्याच ठिकाणी आपल्याकडे सायन हॉस्पिटल आहे, आपलं एमजीएम हॉस्पिटल आहे. त्यामुळे असे सपोर्ट ग्रुप तुम्हाला हे हेल्प करत राहतात. आता रक्तसंक्रमण हा एक विषय झाला, जसं तुम्ही म्हणलात की त्यांना 3-4 महिन्यांनी एकदा रक्ताची बाटली द्यायला लागते. तर रक्तसंक्रमण हा विषय आहे तो साधारण त्या रुग्णाला किती महिन्यांनी द्यावं लागतं, म्हणजे जे रक्ताची बाटली आपल्याला त्याला द्यायला लागते तो साधारण कालावधी रुग्णामध्ये वेगवेगळा असतो का साधारण तो एक स्टँडर्ड आहे की बाबा 1-2 महिने झाल्यावर, 3 महिने झाल्यावर, 4 महिने झाल्यावर त्याला रक्त द्यायला लागतं, असं काही त्याचं काही नॉर्म्स म्हणता येणार नाही, तसं काही ठराविक ठोकताळे आहेत का त्याचे? हो, सांगतो. आता कसं आहे की थॅलेसिमियाची सिव्हिरिटीचे पण फरक असतात. एक थॅलेसिमिया इंटरमिडिएट नावाचा प्रकार आहे की त्याच्यात एवढं कमी होत नाही, साधारण 6 महिने वर्षात एखादं रक्त द्यायला लागतं. पण युजली ह्या मुलांना 3 ते 4 महिन्यांना सुरुवातीच्या काळात तरी रक्त द्यायला लागतं. सतत तुम्हाला हिमोग्लोबिन कसं असतं, आपलं हिमोग्लोबिन नॉर्मल 11 पर्यंत राहायला पाहिजे, पण एवढं ऍडिशन जर तुम्ही ठेवलं, आयडियल ठेवलं, तर त्याच्यामध्ये खूप वेळा रक्त द्या. एकीकडे तुम्हाला बॅलन्स करायचं आहे की हिमोग्लोबिन वाढवायचं आहे, त्याचबरोबर बघायचं जास्त रक्त दिल्यामुळे जे साईड इफेक्ट होत आहेत ते पण कमी व्हायला पाहिजे. त्यामुळे तो बॅलन्स होतो. साधारण 7 ते 9 किंवा 8 ते 10च्या मध्ये हिमोग्लोबिन राहील असं डॉक्टर बघतात. पण दर महिन्याला त्यांचं हिमोग्लोबिन चेक केलं जातं आणि 8च्या खालती किंवा 9च्या खाली जो तुम्ही त्या पेशंटसाठी लेवल करता त्या लेवलच्या खालती गेलं तर रक्त चढायला लागतं. ही रिक्वायरमेंट प्रत्येकाची वेगळी वेगळी असते आणि काळानुसार बदलते सुद्धा. सुरुवातीच्या काळात जरा 1-2-3 महिने लागतं, कधी कधी ती जरा जास्त पण रिक्वायरमेंट लागू शकते. तसंच रक्त किती लागतं हे बाळाच्या वजनावर अवलंबून असतं. साधारण आम्ही 10 ते 15 cc पर केजी देतो. हे 15 किलोचं बाळ झालं की जास्त रक्त लागतं. ह्याप्रमाणे रक्ताची गरज आणि रक्त किती द्यायचं याचं प्रमाण याचे निरनिराळे फॅक्टर आहेत. हिमोग्लोबिन एक आहे, बाळाची ग्रोथ कशी होते, कारण फार हिमोग्लोबिन तुम्ही कमी ठेवलं तर बाळाची वाढ होत नाही, वजन वाढत नाही, पण फार जास्त दिलं तर आयर्न टॉक्सिसिटी वाढते. म्हणजे हे दोघांचा बॅलन्स हा डॉक्टरांना सांभाळणं. डॉक्टर, जर का त्याच्या रक्तसंक्रमणाचा कालावधी हा 15 दिवस असेल किंवा 20 दिवस असेल तर त्याची वारंवार मागणी आमच्या हृदय सेतू संस्थेकडे येत असते की नाही अमुक रुग्णाला रक्ताची गरज आहे, तर मग इतके वेळेला जेव्हा त्या रुग्णाला आपण रक्त देतो तर त्याचं आयुष्य किती राहतं? याच्यात एक महत्वाची गोष्ट सांगायला हवी की जितके रक्तदाते एखाद्या पेशंटला जास्त असेल तेवढ्या रक्ताची कॉम्प्लिकेशन वाढण्याची शक्यता असते. तुमचा ग्रुप जर छोटा असेल तर एखाद्या पेशंटला एक 4-5 रक्तदाते अलॉट करतात, रक्तदाते की त्या पेशंटला तेच रक्तदाते अळून पाळून देतील. कारण एखादा माणूस 3 महिन्यानंतर ब्लड देऊ शकतो, तर तुम्ही जर याच्यामध्ये 2-3 एखाद्या पेशंटला अलॉकेट दिले तर कॉम्प्लिकेशन होण्याचे चान्सेस कमी होतात. लक्षात आले. तर आता हे कसं आहे की त्या थॅलेसिमियाचं प्रमाण किती आहे, इंटरमिडिएट असेल तर 40-50 वर्ष पण जगतो. पण सध्या तरी ज्यांना थॅलेसिमिया मेजर आहे ही मुलं 30 ते 40 या वर्षापर्यंत जगू शकतात, त्याच्या पुढे तरी फारशी जगत नाही. अर्थात हा कालावधी भरपूर आहे, कारण आपण बघितलं असेल की ज्ञानेश्वर तर 17-18 वर्ष गेले, विवेकानंद 40 वर्ष गेले. वय महत्वाचं असून त्या पेशंटच्या क्वालिटी ऑफ लाईफ कशी आहे हे महत्वाचं. म्हणजे हा पेशंटला आपण पॉझिटिव्ह फीडबॅक द्यायला लागतो की त्याचं आयुष्य किती महत्वाचं नाही. कारण खूप बाकी मुलगा चांगला असेल हो, पण 25व्या वर्षी दारू पिऊन मोटरसायकलवर मेला तर उपयोग काय.
तुम्हाला निदान माहिती तरी आहे की हा बाबा पेशंट 35-40 वर्ष जगणार आहे. त्याच्या आयुष्यात जे घडवायचंय, ट्युशन असेल, शिक्षण असेल किंवा त्याला काही हॉबी असेल, तर त्या काळात त्याचं रक्तप्रवाह व्यवस्थित चालू आहे तोपर्यंत त्याला पूर्ण नॉर्मल जगू देणं. कारण ह्या मुलांना सायकोलॉजिकल प्रॉब्लेम खूप होतात, कारण सतत हॉस्पिटलला जायला लागतं, ब्लड द्यायला लागतं, इतर घरातले लोक विचारतात, इतर मित्रमंडळी विचारतात, डिप्रेशन येतात, कळत नाही हे मलाच का झालं. थोडी मोठी मुलं झाली की त्यांना हा सायकोलॉजिकल प्रश्न येतो. ह्या सगळ्यांना काउन्सिलिंग करत नाही. त्यामुळे आयुष्याची लांबी किती हे महत्वाचं नाही, आणि ते तो आयुष्य कसं जगतोय हे महत्वाचं. त्याच्याकडे ऍज अ काउन्सिलर, ऍज अ डॉक्टर तुम्हाला सतत लक्ष ठेवा. आणि मी सांगितलं की कॉम्प्लिकेशन काय होत आहेत का, लिव्हर मॉनिटर करा, त्याचे थायरॉइड मॉनिटर करा, ग्रोथ मॉनिटर करा, हे सतत लक्ष ठेवायला लागतं. मात्र पूर्ण आपल्यासारखं 60-70 वर्ष अजून तरी थॅलेसेमियाचा पेशंट जगलेल्या केसेस नाही. परंतु मी सांगितलं की काही काही लोकांना हा बोन मॅरो ट्रान्सप्लांट हा ऑप्शन असू शकतो. तो जर तुमचा सक्सेसफुल झाला, त्याच्यात काय करतात की तुमच्या रक्त तयार होतं बोन मॅरो, त्याच्यातल्या तुमच्या बोन मॅरोतल्या सगळ्या सेल्स मारून टाकतात आणि मग नवीन बोन मॅरो देतात. तो बोन मॅरो तिथे जसं आपण सीड लावतो, एखादं रोप लावतो, तसा तो तिथे राहतो आणि मग तो बोन मॅरो स्वतःचं काम सोडतो. ते जर सक्सेसफुल झालं तर मात्र तो पेशंट पूर्ण नॉर्मल होऊ शकतो, कळत नाही. परंतु ते ऑपरेशन मी सांगितलं कॉस्टली आहे, त्याचे सक्सेसफुल रेट पण कमी आहे आणि त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन, त्याला काही औषधं वगैरे कायम घ्यायला लागतात, त्या पेशंटला काही इन्फेक्शन होत नाही हे बघायला लागतं. पण सध्या तरी बोन मॅरो ट्रान्सप्लांट हे एक क्युरेटिव्ह थेरपी असं म्हणता येईल, परंतु ते अजूनही सर्वसामान्य मुलाच्या अवयवात नाही. आपण काय करू शकतो, तुम्ही सांगितलं त्याला देणारे जे डोनर आहेत ते एका पेशंटला 3-4 तेच त्याला अळून पाळून देतील, तर त्याचे कॉम्प्लिकेशन कमी होण्याची शक्यता आहे आणि त्याला जास्त दिवस ते रक्त टिकून राहण्याची शक्यता आहे. आणि तो आयन थेरपी तुमच्याकडे तुमचा जो ग्रुप आहे त्याने जसं रक्त देतोय त्याचबरोबर तो पेशंट बाबा चिलेशन थेरपी व्यवस्थित घेतोय की नाही, डॉक्टरकडे जाऊन मॉनिटर करतोय की नाही, हे सुद्धा ऍज अ कॉन्सेप्ट तुमच्याकडे तो पेशंट येणारच रक्त घ्यायला, तेव्हा तुम्ही त्याला हे समजावून सांगणार, पण तेवढंच महत्त्वाचं. नाही, आता या रुग्णांच्या बाबतीत किंवा या थॅलेसेमिया पेशंटच्या बाबतीत बालरोग तज्ज्ञ म्हणून तुमच्याकडे येण्याच्या त्याच्या काही वयाला मर्यादा आहे. त्याच्यानंतर म्हणजे तो ठीक आहे, त्याला एक डिटेक्ट झालं की थॅलेसेमिया मायनर आहे, म्हणजे त्याला स्वरूप त्याचं जे गंभीरतेचं स्वरूप आहे ते थोडंसं कमी आहे. पण नंतरचं जे काउन्सिलिंग आहे म्हणजे तो मोठा होतो, मग त्याची लग्नाची वेळ येते, तेव्हा आपण समाजाला काय आवाहन करा की ह्याच्या लग्नाच्या वेळेला हा थॅलेसेमिया मायनर ह्याला आजार आहे हे त्यांनी उघडपणे सांगायला पाहिजे का ते लपवायला पाहिजे. बघा, आपण इतका वेळ बोलत होतो तर थॅलेसेमिया मेजर होता, त्यांनी लग्न करायचं हा त्याचा चॉईस आहे. डॉक्टर, थॅलेसेमियावर आता आपली जी चर्चा झाली त्याच्यात आपण म्हणला तर माझं आपल्याला विचारणं असं राहील की जसं लग्न ठरवताना पत्रिका भरणं हा एक विषय असतो, किंवा आताच्या पुढल्या पिढीमध्ये HIV आहे का नाही, किंवा HB म्हणजे ऑस्ट्रेलियन अँटीजेन त्या टाईपचा काही आजार आहे का नाही, तर थॅलेसेमिया या विषयासाठी सुद्धा आपण काही त्यांना मार्गदर्शन करावं का की नाही बाबा याच्यासाठी सुद्धा काही तपासण्या करणं आपल्याला आवश्यक आहे. बरोबर आहे. आता मी तुम्हाला पहिले सांगितलं की हा आहे आजार अनुवंशिक, त्यामुळे टेस्ट करणं आवश्यक आहे. त्यामुळे ज्याला लग्न करायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा त्याने स्वतःची थॅलेसेमियासाठी HB इलेक्ट्रोफोरेसिस टेस्ट करून घ्यावी, बरोबर. तो जर निगेटिव्ह आला तर प्रश्नच मिटला, कारण मग नवऱ्याला असं का नसतो फरक पडत नाही. तो जर पॉझिटिव्ह आला तर मात्र आपल्या ज्या कोणत्या पार्टनरशी आपल्याला लग्न करायचं आहे त्याची टेस्ट करून घ्या. आपण जे या बाबतीत म्हणला तर जसं मुलाचं किंवा मुलीचं लग्न ठरवताना पत्रिका बघणे हा एक सामान्यतः विषय असतो, आणि थोडं पुढे जाऊन आपण बघितलं तर मधल्या काळात आलेला HIV किंवा गुप्त रोग आणि ऑस्ट्रेलिया अँटीजेन याविषयी सुद्धा आता समाजामध्ये बऱ्यापैकी जागरूकता आलेली आहे. तर थॅलेसेमिया या विषयासाठी सुद्धा काही तपासण्या करणं त्या मुलांनी किंवा मुलींनी आवश्यक आहे का, त्याबद्दल आपण काय आवाहन करा? नाही, अगदीच करणं आवश्यक आहे. एस्पेशली जर तुम्हाला माहित असेल की माझ्या फॅमिलीमध्ये काकाला मामाला कोणाला तरी थॅलेसेमिया मेजर आहे, त्यांनी तर करायलाच हवी. पण प्रत्येक माणसाने स्वतःची थॅलेसेमिया लग्नाच्या आधी थॅलेसेमिया मायनरसाठी जी HB इलेक्ट्रोफोरेसिस टेस्ट आहे त्याचा साधारण खर्च 1000-1500 रुपयाचा असतो, ती करून घेणं चांगलंच. त्याच्यामध्ये असं आहे की तुम्हाला जर ती निगेटिव्ह आली किंवा तुमच्या पाल्याला ती निगेटिव्ह आली तर पुढे काही करायची गरजच नाही. म्हणजे तुमची ज्याच्याशी लग्न ठरलं आहे त्याची टेस्ट करायची गरज नाही. परंतु तुमची जर पॉझिटिव्ह आली म्हणून लग्नच करायचं नाही असं नाही बुवा, तर त्या तुम्हाला जो पार्टनर ठरवला असेल, जोडीदार ठरवला असेल, त्याची मात्र टेस्ट करणं आवश्यक आहे. कारण त्याची जर निगेटिव्ह आले तर काहीच अर्थ नाही, काही गरज असते, पुढे काय होणार असते, कळलं नाही. म्हणजे एखाद्याला थॅलेसेमिया मायनर आला की म्हणजे तो काही फार लग्नच करू शकणार नाही, जसं मंगळाला आहे मंगळाला गेलं तसं काही नाहीये. उलट थॅलेसेमिया मायनर पॉझिटिव्ह आला तर फक्त तुम्ही जास्त कॉन्शियस राहायला हवं
की मी लग्न ठरवताना काय करायला हवं. हे महत्वाचं आहे. थॅलेसिमिया मायनर आला म्हणजे काही सगळं संपलं असं नव्हे. नाही, पण कुटुंबात कुठल्याही म्हणजे आई नावाना किंवा बाबांना, काकांना, मामाला हा आजार नाहीये, तरी पण त्या मुलाने किंवा मुलीने या तपासण्या कराव्या का? Precautionary measure. अगदीच चांगलं, का नाही? म्हणजे ते त्यांच्यामध्ये येण्याची शक्यता किती, की बाबा आईला नाही, बाबांना नाही, हे नाही, पण नाही, आता आपल्याकडे असं आहे की आपल्या किती आई वडिलांची झालेले आहे टेस्ट, अच्छा. बरोबर की नाही? बरोबर. कोणाला शंका असेल तर कशाला होणार? या टेस्ट आता गेल्या 20-25 वर्षात मिळायला लागल्या. त्यामुळे तुमच्या आई वडिलांची, काकाची, मामाची झालेली असण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे या पिढीने स्वतःहून लग्नाच्या आधी करून घेतलेलं चांगलं. निगेटिव्ह आलं तर कोणाला सांगायची गरज नाही, संपला विषय. म्हणजे ही टेस्ट करून घेण्यामध्ये कमीपणा आहे किंवा मी काहीतरी वेगळं करतोय, मी काहीतरी चुकीचं करतोय किंवा ह्याच्यामुळे मला कमीपणा येईल, अशी काही कुठे भावना असण्याची त्या मुलाला किंवा मुलीला असण्याची आवश्यकता नाही असं आपण म्हणाल का? टेस्ट करण्यामध्ये तर कमीपणाची काही भावना नाही, कारण तो काही संसर्गजन्य आजार नाही, माझ्यामुळे कोणाला होईल. टेस्ट करून निगेटिव्ह आला तरी काही प्रश्न नाही, माझ्यामुळे कोणाला होणार नाही. टेस्ट करून पॉझिटिव्ह आला तर मी जास्त सावध राहायला हवं, की मग माझ्या जोडीदाराला सांगून मग तुमची पण एकदा टेस्ट करून घ्या आणि टेस्ट निगेटिव्ह असेल तर आपण पुढे जाऊ. टेस्ट पॉझिटिव्ह असेल तर मग तो निर्णय त्या मुलांनी घ्यायचा आहे, की तरी सुद्धा समजा एखाद्याचं लो मॅरेज असतं, दोघंही पॉझिटिव्ह असेल त्यांना पुढे ते करता येईल नसतं की पूर्ण मुलं होऊ नये, पण 25% शक्यता आहे की थॅलेसेमिया होईल, तेव्हा ती काळजी घेऊ शकतात. म्हणजे ती पॉझिटिव्ह आला म्हणजे तो काही लग्नाला बाधक झाला असं नाही, तर त्याला तुम्हाला थोडीशी काळजी घ्यायला लागेल, परंतु हे सगळं करते. आपण जे रक्तसंक्रमण हा विषय म्हणाला, तर त्या बाबतीत मी रुधिर सेतू या संस्थेमार्फत एक आपण जे उपक्रम राबवतो त्याची एक थोडीशी आपल्याला माहिती देतो. म्हणजे जे आपण समाजाला आवाहन करावं अशी आमची इच्छा आहे की आम्ही रुधिर सेतू परिवारातर्फे असे थॅलेसिमिया झालेले 60 रुग्ण आम्ही दत्तक घेतलेले आहेत आणि त्याच्यासाठी आमची 120 जणांची साधारणतः रक्तगट सूची तयार आहे, ज्याच्यात वेगवेगळ्या रक्तगटाचे आपल्याकडे दाते आहेत आणि मग कुठल्याही रुग्णाला जर का ती आवश्यकता भासली तर आपण त्या रक्तदात्याला आवाहन करतो, तो त्वरेने जाऊन रक्तदान करतो आणि आपण ते त्या रुग्णाला मोफत देतो. तर अशाच पद्धतीचं हे ठीक आहे, हे 120 जणांची सूची आहे, पण समाजामध्ये हजारो नाही, लाखो नाही, करोडो माणसं आहेत. तर आपण समाजाला याच्यासाठी काय आवाहन करावं की रुग्णसंख्या तुम्ही म्हणता तसं दिवसेंदिवस वाढते किंवा जे आहे ते रुग्णसंख्या लोकसंख्येच्या मानाने बऱ्यापैकी चांगल्यापैकी आहे, तर आपण समाजाला रक्त देणं किंवा रक्तदान करणं याविषयी काय आवाहन कराल का? बघा, असं आहे की रक्त हा प्रकार नेहमीच हॉस्पिटलमध्ये शॉर्टेजमध्ये असतो. थॅलेसिमिया हा एक आजार झाला, इतर कितीतरी आजार आहेत की त्याला प्लेटलेट लागतात, रक्त द्यायला लागतं. त्यामुळे समाजात जितकी जास्त लोक रक्तदान करतील ते समाजासाठी चांगलंच. कुठल्याही आजारासाठी असो, थॅलेसिमियाचे तर आहेत, परंतु इतरही बरेच आजार आहेत आणि युजली सगळ्या ब्लड बँकमध्ये शॉर्टेजेस असतं. त्यामुळे जर सगळे देऊ शकले तर आनंदाची गोष्ट आहे. जितके जास्त डोनर मिळतील समाजात, जेवढे लोक स्वतःहून ते देतील तेवढं चांगलंच, त्याचा प्रश्नच नाही, कळलं की? त्यामुळे समाजाने जास्तीत जास्त डोनेट करावं ह्याचा शंकाच नाही. थॅलेसिमिया रुग्णाला जे रक्त लागतं तर त्याच्यात आपण असं काही त्यांच्यासाठी अशी काही सोय आहे का की बाबा ह्या रुग्णालयामध्ये किंवा ह्या हॉस्पिटलमध्ये जी ब्लड बँक आहे त्याच्यातला बराचसा रुग्ण म्हणजे जो रक्ताचा भाग आहे तो थॅलेसिमियासाठी वापरला जातो, अशी काही मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये अशी काही ठिकाणं आहेत का? आपल्या माहितीत काही असं आहे का की बाबा हे रुग्णालय आहे पण हे थॅलेसिमिया या रुग्णांसाठी डेडिकेटेड आहे, त्यांच्याकडे रक्त त्यांची म्हणजे ब्लड बँक आहे पण त्यातलं जास्तीत जास्त रक्त हे ते थॅलेसिमियासाठी वापरतात, अशी काही आपल्याला माहिती आहे का? माझ्या माहितीत असं नाहीये कुठेही. त्याचं कारण असं आहे की एखाद्या रक्तदात्याने रक्त दिलं तर ते पूर्ण रक्त हल्ली कोणी कोणाला देत नाही, त्या रक्ताचं फ्रॅक्शनल करतात, कळलं की नाही? युजली थॅलेसिमियाचा पेशंट काय आहे, प्रश्न काय आहे, त्याचं हिमोग्लोबिन कमी, त्यामुळे त्याला फक्त लाल पेशी देतात, बरोबर नाही? एखादा डेंग्यूचा पेशंट आहे, त्याचं प्लेटलेट्स कमी आहे, त्याला प्लेटलेट देतात. त्यामुळे एखाद्या पेशंटला जर तुम्ही नुसता थॅलेसिमिया आहे, त्याला फक्त लाल पेशींची गरज आहे, त्याला प्लेटलेट देण्यामध्ये कारण असतं, त्या प्लेटलेट बेस झाल्या. त्यामुळे बहुतेक ठिकाणी हल्ली होल ब्लड कोणी कोणाला देत नाही, त्या ब्लडचं फ्रॅक्शनायझेशन करतात, त्या ब्लडचे 4-5 भाग करतात. एकीकडे पांढऱ्या पेशी, एकीकडे लाल पेशी, एकीकडे प्लेटलेट्स, एकीकडे रक्तातलं जे पाणी असतं प्लाझ्मा, काही बर्नच्या वगैरे पेशंटला प्लाझ्मा लागतो. त्यामुळे असं नुसतं थॅलेसिमियासाठी रक्तपेढी ठेवणं ते माझ्या मते चुकीचं होईल, कारण त्या रक्ताचे बाकीचे कॉम्पोनंट्स जे आहेत ते बेस्ट होतील. पण आपल्या आतापर्यंतच्या प्रॅक्टिसमध्ये हे रक्त संक्रमण देणे हे आपल्यासाठी वारंवार घडत असेल, मग हे रक्त संक्रमण आपणच देता का त्याला दुसऱ्या कुठल्या रुग्णालयात पाठवायला लागतं?
नाही ते कुठल्याही हॉस्पिटलमध्ये देता येईल. लहान मुलांची नस मिळू शकणे जरा अवघड काम असतं, पण ते ज्याला जमेल तो कोणी देऊ शकेल असं वगैरे. परंतु ही जी डेडिकेटेड युनिट्स आहेत थॅलेसिमिया युनिट्स, तिकडे हे केलेलं चांगलं. कारण मग त्याचबरोबर मी तुम्हाला सांगितलं त्यांना चॅरिटी सपोर्ट, सायकोलॉजिकल सपोर्ट, मॉनिटरिंग, हे सगळं एखाद्या ठिकाणी सगळ्यात थॅलेसिमियाचं पेशंटचं करणं सोपं आहे. ऍक्च्युली आता कसं झालंय की ही सगळी सेंटर झाल्यामुळे आमच्याकडे थॅलेसिमियाचे पेशंट रक्ताला येणं कमी झालंय. कारण त्यांना आमच्याकडे प्रत्येक प्रायव्हेट हॉस्पिटल जाण्यापेक्षा एखाद्या ठिकाणी जिथे सगळे थॅलेसिमियाचे पेशंट येतात तिकडे सगळे रिसोर्सेस एकत्र करणं सोपं होतं. कळत नाही. त्यामुळे हळूहळू आमच्याकडे थॅलेसिमियाला रेग्युलर ब्लड घेणारे लोक कमी झाले. ते अशा सेंटरमध्ये जाऊन घेतात. कळत नाही. पण तिथेचा जो पेशंट रक्त देतो डोनर, त्याचं रक्त ते डिवाइड होतच. त्याच्यातल्या फक्त लाल पेशीच थॅलेसिमियासाठी वापरल्या जातात. त्याला आम्ही टीसी म्हणतो. ते इतर गोष्टी त्याला वापरल्या जात नाही. त्या इतर गोष्टी इतर काही करण्यासाठी वापरल्या जातात. मग याच्यासाठी जो खर्च आपण आता म्हटला की औषधोपचार आहे किंवा चिलेशन थेरपी आहे, तर याच्यासाठी समाजामध्ये जागरूकता होते का की बाबा नाही याच्यासाठी आपल्याला कुठून तरी निधी उपलब्ध करायला पाहिजे, म्हणजे ज्यांच्याकडे पैसा आहे की जे निधी देऊ शकतात किंवा डोनेट करू शकतात, अशी माणसांची संख्या आता समाजामध्ये वाढते असं आपल्याला लक्षात येत आहे का याच्यासाठी सुद्धा काही ड्राईव्ह घेण्याची आपल्याला गरज आहे की नाही या थॅलेसिमिया पेशंट्सना केवळ रक्त देणे या विषयावर आपण संपू शकत नाही, तर त्यांच्या औषधोपचाराचा खर्च आहे, त्यांच्यासाठी काउन्सिलिंग करणं हाही एक गरजेचा भाग आहे. त्याच्यासाठी समाजामध्ये ही जागरूकता वाढते असं आपल्याला लक्षात येत आहे का ह्याचा वाढवण्याची आणखी गरज आहे? हा जर काही सोशल वर्क करायचं असेल तर ह्या ज्या सोसायटीज आहेत थॅलेसिमिया सोसायटीज त्यांना डोनेट केले त्यांना नेहमीच पैशाची कमी असते. कारण आपल्या समाजाचा मेजॉरिटी जो भाग आहे तो ह्या सगळ्या ट्रीटमेंट खर्च नाही झेपू शकत. त्यांना मदत लागतेच. त्यामुळे मदत करणं तर अगदीच म्हणजे रक्त देणं हा फक्त एक छोटासा भाग आहे. कळत नाही. परंतु त्यांना जे चिलेशन लागतं किंवा त्यांच्या मॉनिटरिंग लागतं किंवा त्यांना पुढे जर कधी बोन मॅरो ट्रान्सप्लांट लागलं, जसं जसे बोन मॅरो ट्रान्सप्लांट वाढतील तसं ते पेशंट बरे होण्याची शक्यता वाढेल ना. तसं कॉम्प्लिकेशन रेट जो आहे बोन मॅरो ट्रान्सप्लांटचा, आपण जेवढे डॉक्टर बोन मॅरो ट्रान्सप्लांट करतील तेवढी त्यांची इफिकसी वाढत आहे. तर ह्या सगळ्याला पैशाची गरज तर आहे. आर्थिक मदत सगळ्या गोष्टींना लागते आणि आर्थिक मदत आपल्याला तर माहिती आहे समाजात कार्याला प्रत्येक ठिकाणी पैशाची कमतरता तर आहेच. याच्यासाठी पैसे द्यायलाच पाहिजे जे देऊ शकतात त्याने. डोनर आपण ते प्रकारचं एक प्रकारची समाजसेवा आहे. पैसे देणं हा त्याच्यातला एक भाग आहे. तुम्ही करता तो एक वेगळा भाग आहे. परंतु जे पैसे देऊ शकतात त्यांनी जरूर द्यायलाच पाहिजे. डॉक्टर, थॅलेसिमिया मेजर आणि मायनर यावर आता आपण विस्तृत चर्चा केली, ज्याच्यामध्ये असं लक्षात आलं की मेजरचा रुग्ण 35-40 वर्षाच्या पुढे जात नाही, परंतु थॅलेसिमिया मायनर असेल तर तो रुग्ण जगू शकतो, तो त्याचे आनंदी आयुष्य जगू शकतो. तर अशावर आपल्याला काही माहिती देता येईल का जेणेकरून समाजातलं जे घाबरणं आहे या विषयाविषयी किंवा या आजाराविषयी ते कमी होऊ शकेल? बघा, मी तुम्हाला सांगितलं की थॅलेसिमिया मायनरचा जो पेशंट आहे त्याचा रिपोर्ट सोडला तर त्याच्यामध्ये काहीच ॲबनॉर्मल नाही. कदाचित तुम्हाला मला सुद्धा थॅलेसिमिया मायनरचा आपण कधी टेस्ट केलं, बरोबर की नाही. त्यामुळे थॅलेसिमिया मायनर हा आजार नव्हेच, हा नॉर्मल आहे. त्या व्यक्ती हा पूर्णपणे नॉर्मल आयुष्य जगू शकतो. त्याला काही कुठलाही आजार नाही, त्याला तो न्यूनगंड असण्याचे कारण नाही, त्याने कोणाला सांगायची गरज नाही. जर तो पुढे स्वतःला त्याला मुलं उजवणार नसेल तर त्याला काही प्रश्न नाही. कळत नाही. त्याला जर काही नसेल तर त्याला काही न्यूनगंड असायचं कारण नाही. तो इतर व्यक्तींसारखाच नॉर्मल आहे. त्याला काहीही न्यूनगंड असायचं कारण नाही. कळत. आता प्रश्न असा आहे की मग हे लोक लपवून का ठेवतात? आपण हे करोनाशिवाय आपण बघितलं, करोना पॉझिटिव्ह आला की सांगून समाजाची मदत करण्यापेक्षा लपून समाजाची हानी जास्त झाली, बरोबर. तसंच हा न्यूनगंड जाऊन मायनर आहे तर आहे बुवा, त्याच्यात काय मोठा, त्याच्यामुळे काय फार काळजी करायचं कारण नाही. बरेचसे प्रथितयश लोक तुम्हाला सापडतील की ज्यांना थॅलेसिमिया मायनर आहे, ते पूर्ण नॉर्मल आयुष्य जगतात. एवढंच नव्हे तर ते सांगतात की आम्हाला थॅलेसिमिया मायनर आहे बुवा आणि आम्ही तरुण त्यांना जगतो आहे. कधी आपल्याच मनोरंजन क्षेत्रात उदाहरण द्यायचं आपल्या अमिताभ बच्चन 80 वर्षे आपल्या सगळ्यांपेक्षा जास्त काम करतायत, त्यांना थॅलेसिमिया मायनर आहे आणि त्यांनी कुठे लपवून ठेवलंय, त्यांनी सगळ्यांना सांगितलंय. तसाच जॅकी श्रॉफ, त्याला थॅलेसिमिया आहे, किती फिटनेस आहे बघा बरं, नाही का, इतके वर्ष जगतायत, सगळी काम आहेत. तसेच ऍथलीट्स मध्ये जर तुम्ही सुप्रसिद्ध टेनिस स्टार जो आहे पीट सॅम्प्रस, त्याला थॅलेसिमिया मायनर आहे. फ्रेंचचा फुटबॉलपटू झिडेन, याला थॅलेसिमिया मायनर आहे. ही सगळी माणसं थॅलेसिमिया मायनर असून त्यांच्या कर्तृत्वात खूप वरच्या श्रेणीला आहेत आणि त्यांनी स्वतःचं कधी लपवून नाही ठेवलं.
तर त्याच्यासाठी काही फारसं लपवायची गरज नाही. तुम्ही अगदी जर थॅलेसेमिया मॅनर असेल तर तुम्ही पूर्ण नॉर्मल आयुष्य जगू शकता. फक्त तुम्ही तुमची जेव्हा तुमचे मुलं जे होतील, तुम्ही प्रॉजनी होईल, तुमची पुढची पिढीला होऊ नये म्हणून तुम्हाला काही काळजी घ्यायला लागते. याविषयी हे सोडता बाकी काही फारसं काळजी करायचं कारण आहे असं मला वाटत नाही. म्हणजे तो रुग्ण तुमच्याकडे आलेला आहे, तुम्ही जेव्हा त्याला सांगता की तुला थॅलेसेमिया मायनर आहे, तेव्हा त्यांनी घाबरून न जाता मी माझं पूर्णपणे नॉर्मल आयुष्य जगू शकतो, म्हणजे आपण जी उदाहरणं सांगितली तर त्याच्याकडे बघून जर का त्यांनी ठरवलं की मी माझं पूर्ण आयुष्य नॉर्मलपणे जगू शकतो, फक्त पुढच्या पिढीला तो जाताना जाणार नाही, कारण याची मला खबरदारी घ्यावी लागेल. तर इतकं जर का सोपं असेल तर अजूनही आपल्याला समाजामध्ये भीती हा विषय का लक्षात येतो? बघा, ही भीती अज्ञानात नाही. कदाचित आपल्या आजच्या व्हिडिओचा थोडासा फायदा होईल. जेव्हा एखादी या विषयाचं ज्ञान मिळेल तेव्हा भीती जाईल. जेव्हा त्यांना कळेल हे नॉर्मल आहे, याला काही फारसं घाबरण्याची गरज नाही, हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला हवा. कळेल तुम्ही करताय ते बरोबर, हा संदेश जाईल, ही भीती कमी होईल, जास्त लोक स्वतःहून टेस्ट करतील. हा आजार लपवण्यापेक्षा तो शोधून त्याचे जे काय करायचे ते करणं हे महत्वाचं आहे. म्हणजे आजच्या आपल्या थॅलेसेमिया या विषयावरच्या चर्चेमधनं आपण असे 2-3 मुद्दे काढू शकतो की पहिली गोष्ट म्हणजे त्याच्यासाठी घाबरण्याची गरज नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या म्हणजे मुलाची किंवा मुलीची आपण जर का मायनर असू तर त्याची तपासणी करणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी ही तपासणी करणं म्हणजे मी काहीतरी चुकीचं करतोय हा मनात संभ्रम ठेवणं आवश्यक नाही. आणि मायनर असताना सुद्धा आपण जी उदाहरणं आता बघितली की जी इतके वर्ष होऊन सुद्धा आपल्या त्या क्षेत्रामध्ये खूप मोठे आहे, खूप मोठी नाव आहे किंवा खूप पुढे गेलेले आहे, तर हे खरंच चांगलं आहे. म्हणजे समाजाने निगेटिव्हपणाकडे न बघता ह्याचा पॉझिटिव्हपणा जर का लक्षात घेतला तर हाही आजार जसं आता HIV पहिले खूप प्रमाणात होता, तो आता आपण बऱ्यापैकी कंट्रोल करू शकतोय. तसं ह्या आजारावर आपण विजय मिळवू शकतो असं आता आपण आपल्या या चर्चेतनं म्हणू शकतो. आज आपण जी आम्हाला खूप विस्तृत माहिती दिली वेळात वेळ काढून, त्याबद्दल पूर्ण रुधिर सेतू परिवारातर्फे आपले मी हार्दिक आभार मानतो. धन्यवाद. आता आपण ज्या थॅलेसेमिया विषयावर विस्तृत माहिती ऐकलेली आहे, त्याच्यामुळे समाजातील बऱ्यापैकी भीती कमी होण्यासाठी याची नक्कीच मदत होईल. तर आपल्याला जर का ही माहिती आवडली असेल तर आमचा चॅनल लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांना हा फॉरवर्ड करा, जेणेकरून अन्य लोकांनाही याविषयी माहिती मिळू शकेल. मी संपूर्ण रुधिर सेतू परिवारातर्फे आपले धन्यवाद मानतो.